मित्रांनो नमस्कार. आजच्या स्पोर्ट्स डायरीमध्ये आपलं स्वागत. स्पोर्ट्स डायरीमध्ये आपण खास करून बोलत असतो, चर्चा करत असतो ते होऊन गेलेल्या इतिहासातल्या काही आगळ्या सामन्यांबद्दल आणि त्या सामन्यात खेळाडूंनी केलेल्या कामगिरीबद्दल. पण आज पहिल्यांदाच या स्पोर्ट्स डायरीमध्ये आपण बोलणार आहोत येऊ घातलेल्या एका वेगळ्या आणि खूप महत्त्वाच्या सामन्याबद्दल, जो आजपासून खेळला जाणार आहे इंग्लंडमध्ये साउदम्प्टनच्या मैदानावर. आणि हा सामना खेळला जाणार आहे भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही वेगळ्या देशांबद्दल. सामना खेळला जातो इंग्लंडमध्ये, पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या या अंतिम सामन्यात मजल मारली आहे ती भारतानं आणि न्यूझीलंडच्या संघानं. हे दोन असे संघ आहेत, जेव्हा कसोटी क्रिकेट खेळलं गेलं होतं तेव्हा जवळपास 90-91 वर्षानंतर या दोन्ही देशांनी म्हणजे भारतानं आणि न्यूझीलंडनं कसोटी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्याआधी कसोटी क्रिकेटमधला अनुभव जर खास करून कोणाला असेल तर तो इंग्लंडला होता आणि ऑस्ट्रेलियाला होता. पण ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड हे दोन्ही संघ या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये आज खेळताना दिसणार नाही आहेत. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा 2424वा कसोटी सामना. म्हणजे आतापर्यंत इतके कसोटी सामने खेळले गेले आहेत याच्यावरून आपल्याला अंदाज येईल. पण कसोटी क्रिकेटची सुरुवात केव्हा झाली? कसोटी क्रिकेट खेळायला सुरुवात झाली ती 144 वर्षांपूर्वी. आणि पहिले दोन कसोटी खेळणारे देश अर्थातच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया होता. 1877 साली पहिला कसोटी सामना खेळला गेला होता ऑस्ट्रेलियामध्ये मेलबर्नच्या मैदानावर. आणि यजमान ऑस्ट्रेलियानं इंग्लंडला त्या सामन्यात इंग्लंडचा पराभव केला होता. 45 धावांनी ऑस्ट्रेलियानं तो सामना जिंकला होता. आणि क्रिकेटचा शोध ज्यांनी लावला इंग्लंडनी, त्या देशाला आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. पण हे दोन देश आज खेळताना दिसणार नाही आहेत. पण आज जे दोन देश खेळताना दिसणार आहेत, विराट कोहलीचा भारतीय संघ आणि केन विल्यमसनचा न्यूझीलंडचा संघ. न्यूझीलंडनं आपल्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला कसोटी सामना केव्हा खेळला तर तो आजपासून 91 वर्षांपूर्वी म्हणजे 1932 साली. आणि तो खेळला होता अर्थातच त्यांचा प्रतिस्पर्धी हा इंग्लंडचा संघ होता. आणि हा सामना खेळला गेला होता न्यूझीलंडमध्ये ख्राइस्टचर्चच्या मैदानावर. इंग्लंडनं त्या सामन्यात खूप चांगली कामगिरी केली होती आणि 8 विकेट्सनं इंग्लंडनं किवीजचा म्हणजे न्यूझीलंडच्या संघाचा पराभव केला होता. त्यानंतर 2च वर्षांनी भारताने आपला पहिला कसोटी सामना खेळला म्हणजे 1932 साली. तेव्हाही प्रतिस्पर्धी संघ इंग्लंडचाच होता. भारताचे तेव्हा कर्णधार होते CK नायडू. आणि भारताला त्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. आणि मोठ्या धावसंख्येनं म्हणजे जवळपास 158 धावांना भारतानं तो कसोटी सामना गमावला होता. पण आज हे सांगण्याचा उद्देश हाच की कसोटी क्रिकेटचा सर्वाधिक अनुभव असलेले दोन संघ ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये म्हणजे कसोटी क्रिकेटच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच अंतिम सामन्यात खेळताना दिसणार नाही आहेत. तर खेळताना दिसणार आहेत दोन वेगळे संघ, न्यूझीलंडचा संघ आणि भारताचा संघ. या दोन्ही देशांनी जी 2019 साली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आज 2021 आहे, या 2-2.25 वर्षांच्या कालावधीत या स्पर्धेसाठी जे सामने खेळले गेले होते त्यात सर्वोत्तम कामगिरी करून सर्वोत्तम पॉईंट्स जमा करून हे दोन संघ अंतिम सामन्यात पोहोचले आहे. प्रबळ दावेदार कोण आहेत हा एक खूप मोठा प्रश्न आहे. विराट कोहलीचा संघ आहे की केन विल्यमसनचा संघ आहे? या दोन्ही संघांना समसमान संधी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण किंचित पारडं न्यूझीलंडच्या बाजूने झुकतं आहे का असं वाटण्याचं एक प्रमुख कारण आहे. कारण न्यूझीलंडचा संघ ऑलरेडी इंग्लंडमध्ये दाखल झाला होता. 2 कसोटी सामने न्यूझीलंडच्या संघानं इंग्लंडच्या वातावरणात तिथे खेळले होते. आणि या दोन्ही कसोटी सामन्यात त्यांनी खूप चांगली कामगिरी केली होती. खरं तर इंग्लंडमध्ये जाऊन इंग्लंडला हरवणं ही एक खूप मोठी आणि अवघड अशी बाब कसोटी क्रिकेटमध्ये प्रामुख्यानं गणली जाते. आणि त्यात मात्र न्यूझीलंडला यश आलं आहे. त्यांनी पहिला कसोटी सामना जो लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला गेला होता तो अनिर्णित सोडवण्यात त्यांना यश आलं होतं. त्यानंतरचा दुसऱ्या कसोटी सामन्यात त्यांनी विजय संपादन केला आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका 1-0 अशी न्यूझीलंडनं जिंकली. आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी त्यांना एक खूप मोठं एक मानसिक आणि विजयाचं एक पाठबळ मिळालं की इंग्लंडमध्ये जाऊन हरवणारा संघ भारतालाही हरवू शकतो. हा आत्मविश्वास त्यांना या विजयामुळे मिळाला नसेल तरच नवल. कारण त्यांची कामगिरीच अशी होती. खास करून त्यांचे अनुभवी खेळाडू चांगले खेळत होते. त्यांच्या गोलंदाजांनी जे इंग्लंडच्या वातावरणाचा खूप चांगला त्यांनी लाभ उठवला होता आणि इंग्लंडच्या मैदानावर पराभूत करण्याची त्यांनी कामगिरी केली होती. त्यांचे नौके खेळाडू पण खूप चांगले फॉर्ममध्ये आहेत आणि तीच कदाचित भारतासाठी या सामन्यात डोकेदुखी ठरेल की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे.
न्यूझीलंडमध्ये जेव्हा भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जातो तेव्हाही न्यूझीलंडला कधीही हलकं आपण लेखत नाही, कारण न्यूझीलंड हा नेहमीच भारतासमोर मोठं आव्हान निर्माण करत आला आहे आणि इंग्लंडच्या वातावरणात पण तेच आव्हान त्यांनी उभं केलं या आजपासून सुरू होणाऱ्या कसोटीत पुढच्या 5 दिवसात. तर फारसं आश्चर्य वाटणार नाही. त्यांची गोलंदाजी भक्कम आहे. ट्रेंट बोल्टसारखा त्यांचा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. टीम साऊदीसारखा खूप चांगला वेगवान गोलंदाज त्यांच्याकडे आहे, जो चेंडू तेवढ्याच लकबीनं हुकबीनं इनस्विंग पण करतो आणि आउटस्विंग पण करतो. आणि या सामन्यात ज्या चेंडूनी खेळणार आहे भारतीय संघाला जी सवय आहे की एच जीच्या बॉलनी भारतात क्रिकेट खेळलं जातं आणि त्या चेंडूवर जास्तीत जास्त आपले खेळाडू गोलंदाजी करतात. पण हा सामना जो खेळला जाणार आहे तो ड्यूक्सच्या चेंडूने खेळला जाणार आहे आणि ड्यूक्स किंवा कुकाबोरा हे ज्या बॉलच्या 2 कंपनीचे जे बॉल आहेत त्या दोन्ही बॉलची सवय जास्तीत जास्त इंग्लंड, न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूंना आहे. आणि त्यामुळे हा ड्यूक्सचा बॉल त्याचं वैशिष्ट्य काय तर तो जास्तीत जास्त षटकं म्हणजे जवळपास 40-50 षटकं हा चेंडू खूप चांगल्या अवस्थेत राहतो आणि ती कदाचित न्यूझीलंडच्या बाजूनी जमेची बाजू ठरू शकेल. कारण जर चेंडू चांगला राहिला, चेंडूवरची शाईन चांगली राहिली तर तो चेंडू जास्त स्विंग होतो, जास्त मूव्ह होतो आणि जास्त सीम पण होतो. आणि त्यासाठी न्यूझीलंडचे हे गोलंदाज माहीर समजले जातात. एखाद दुसरा त्यांच्याकडे संघात फिरकी गोलंदाज असू शकेल, पण त्यांचा प्रामुख्यानं भर जो असेल तो त्यांचे वेगवान गोलंदाज जे चेंडूला स्विंग करण्यात किंवा हवेत चेंडू मूव्ह करण्यात तरबेज आहेत. आणि त्यामुळे ते खेळाडू भारतासाठी डोकेदुखी ठरतील की काय, हा एक प्रश्न भारतीय फलंदाजासमोर, भारतीय कर्णधारासमोर आणि आपल्या भारतीय टीमची जी थिंक टँक आहे त्यांच्यासमोर नक्कीच उभा असेल. पण हे आव्हान भारतीय संघ पेलू शकणारच नाही असं मुळीच नाही. कारण आपण ऑस्ट्रेलियात जाऊन गेल्या वर्षी डिसेंबरच्या वर्षाअखेरीस आपण ऑस्ट्रेलियात जाऊन ऑस्ट्रेलियावर मात केली आणि आपल्या अनुभवी खेळाडू संघात नसतानाही त्यांना हरवलं आहे. त्यामुळे आधी जसं म्हटलं जायचं की भारतीय संघ म्हणजे घरच्या मैदानावर शेर आहे, घरके शेर आहे, पण आपण जेव्हा परदेशात जातो तेव्हा आपलं पितळ उघडं पडतं, आपल्या उणीवा समोर येतात आणि त्याचा फटका आपल्याला बसतो. यापूर्वी इंग्लंडच्या दौऱ्यावर आपल्याला ते दिसून आलं होतं. पण आजचा हा भारतीय संघ वेगळा आहे. आजचा हा भारतीय संघ नव्या दमाचा आहे. त्यामुळे या संघाकडनं वेगळ्या अपेक्षा आहेत आणि या संघाकडनं ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी तो भक्कम ताकदीचाही आहे. म्हणूनच विराट कोहली भारतीय संघाचा जो कर्णधार आहे त्यांनी आज या सामन्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे काल जेव्हा भारतीय संघाचे 11 खेळाडूची नावं घोषित केली तेव्हा त्यांनी सांगितलं की इंग्लंडमधलं वातावरण कसे असेल, पिच किती बाउन्सी असेल, ती किती गोलंदाजांना मदत करणारी असेल किंवा या 5 दिवसात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आणि त्याचबरोबर इंग्लंडमधलं जे वातावरण असतं की पाऊस पडतो, मग पुन्हा ऊन पडतं, मग पुन्हा खेळ सुरू होतो. तर अशा बदलत्या वातावरणात खरं तर स्विंग गोलंदाजी करणारे गोलंदाज किंवा वेगवान गोलंदाजी करणारे गोलंदाज जास्त प्रभावी ठरू शकतात. पण भारतीय संघानं जे आपल्या अंतिम 11 खेळाडूंची नावं काल घोषित केली त्यामध्ये 2 आपले हुकमी जे फिरकीपटू आहेत त्यांचाही समावेश केला. म्हणजेच याचा दुसरा अर्थ असा की आपण इंग्लंडमधल्या परिस्थितीचा विचार न करता प्रतिस्पर्ध्यांच्या मानसिकतेचा विचार केला आणि त्याहून खास करून आपली जी क्षमता आहे, आपला जो भक्कम दुवा आहे, आपल्या खेळाचा जो भक्कम पॉईंट आहे तो विचारात घेतला आणि तो म्हणजे आपले 2 हुकमी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन ऑफ स्पिनर आणि त्याचबरोबर डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजा. हे दोन्ही फिरकीपटू न्यूझीलंडसाठी डोकेदुखी ठरू शकतात. खास करून साऊदम्प्टनची जी खेळपट्टी आहे ती खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना पोषक आहे असं म्हटलं जातं. पण ऊन चांगलं पडलं तर कदाचित 4थ्या आणि 5व्या दिवशी या कसोटी सामन्यात आपले फिरकीपटूही तेवढेच प्रभावी ठरतील. आणि खास करून इंग्लंडचे काही डावखुरे फलंदाज आहे, प्रामुख्यानं उल्लेख करायचा झालाच त्यांचा जो नव्या दमाचा जो खेळाडू आला आहे, मूळचा दक्षिण आफ्रिकेचा डेव्हन कॉन्वे, ज्याने इंग्लंड विरुद्धच्या आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात द्विशतकीय खेळी केली होती. त्यानंतरचा दुसरा सामना जो न्यूझीलंडने जिंकला होता त्यातही त्यांनी खूप चांगल्या धावा केल्या होत्या. तो डावखुरा फलंदाज आहे आणि त्याच्यासाठी रविचंद्रन अश्विनचा जो फसवा चेंडू आहे, जो ऑफस्पिन पण करतो आणि आतमध्ये पण आणतो, तो चेंडू कदाचित आपल्याला कॉन्वेची विकेट मिळवून देऊ शकेल. पण केवळ अश्विनच नाही तर रवींद्र जडेजाही त्याचा अष्टपैलुत्व खूप महत्त्वाचं आहे, त्याची फिल्डिंग, क्षेत्ररक्षण खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे 2 फिरकी गोलंदाज मला वाटतं या सामन्यात प्रभावी अस्त्र आपलं ठरू शकेल. पहिल्या 2 दिवसात कदाचित फिरकीपटूंना तेवढं चालना मिळणार नाही, तेवढा वाव मिळणार नाही.
या पहिल्या 3 दिवसात जर आपण नाणेफेक जिंकून आपण अर्थातच भारतीय संघ कदाचित फलंदाजीच घेईल. सुरुवातीची काही षटकं जरी फलंदाजांसाठी परीक्षेची असली तरी मला वाटतं या सामन्यात, या अंतिम सामन्यात, कारण हा एकच सामना आहे, ही कसोटी सामन्यांची मालिका नाही आहे, हा एकच सामना आहे जिथे आपल्याला आपलं नाणं खणखणीत आहे हे दाखवूनच द्यावं लागेल जर हा अंतिम सामना आपल्याला जिंकायचा असेल तर. आणि त्यामुळे जो कुठला संघ नाणेफेक जिंकेल तो मला वाटते पहिले फलंदाजी घेईल आणि त्यानंतर मग 4-5व्या दिवशी चौथ्या डावात जेव्हा न्यूझीलंडचा संघ फलंदाजीला येईल तेव्हा आपले फिरकीपटू त्यांच्यासमोर वेगवेगळे प्रश्न उभे करतील. आपली गोलंदाजी प्रामुख्यानं 3 वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे, 2 फिरकीपटूंचा समावेश आहे आणि 3 वेगवान गोलंदाज म्हणजे अर्थात अनुभवी इशांत शर्मा, त्याचबरोबर आपला जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी, हे 3ही वेगवान गोलंदाज आहेत ज्यांना इंग्लंडमधल्या वातावरणात गोलंदाजी करण्याचा अनुभव आहे आणि ते वातावरण त्यांना पोषक देखील आहे त्यांच्या गोलंदाजीसाठी. एकच आहे की मोहम्मद शमी इंग्लंड जेव्हा भारतात आला होता नुकताच त्या मालिकेत दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. रवींद्र जडेजा पण त्या मालिकेत खेळू शकला नव्हता. त्यामुळे त्या दुखापतीतून सावरल्यानंतर हे खेळाडू कसोटी सामन्यात पहिल्यांदाच खेळणार आहेत, पण तो कदाचित त्यांच्यासमोर प्रश्न नसेल. त्यानंतर ते काही सामने खेळले, IPLमध्येही खेळले आणि त्यानंतर त्यांची क्षमता त्यांनी दाखवून दिली आणि त्यांचा अनुभव मला वाटतं कसोटी सामन्यासाठी खूप मोलाचा ठरेल. फलंदाजीचा जर विचार करायचा झाला तर भारतीय फलंदाजी ही खूप भक्कम आहे. सलामीला रोहित शर्मा आहे, शुभमन गिल आहे. कसोटी सामन्यात या दोघांनीही आतापर्यंत इंग्लंडमध्ये खेळलेले नाही आहेत किंवा सलामीला फलंदाजी केलेली नाही आहे. पण याच रोहित शर्मानं आपल्याला आठवत असेल 2019च्या वर्ल्ड कपमध्ये 5 शतकी खेळी केल्या होत्या. अर्थात तेव्हा वन डे वर्ल्ड कप होता, व्हाईट बॉल होता, चेंडू वेगळा होता, पण तरीही तो आत्मविश्वास रोहितला या कसोटी सामन्यात खूप मोलाचा ठरेल आणि भारतासाठी हे दोन्ही फलंदाज सध्या फॉर्ममध्ये आहेत तर ती एक चांगली सुरुवात असेल. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आहे, अजिंक्य रहाणे आहे, स्वतः विराट कोहली आहे, आपला यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत जो आपल्या फलंदाजीमुळे कुठल्याही क्षणी सामन्याला कलाटणी देऊ शकतो असा भरोशाचा फलंदाज आपल्याकडे आहे. त्यामुळे या सामन्यात भारताची फलंदाजी तर भक्कम आहेच, पण हा सामना जर आपल्याला जिंकायचा असेल तर आपली गोलंदाजी खूप निर्णायक ठरायला हवी आणि मला वाटते जो कुठला संघ हा सामना जिंकेल, न्यूझीलंडचा असो की भारताचा असो, सामना जिंकून देणारे हे गोलंदाजच असतील. अर्थात फलंदाजांची कामगिरी तेवढीच महत्त्वाची आहे, पण या सामन्यात 20 विकेट्स घेणारे म्हणजे पहिल्या डावात 10 आणि दुसऱ्या डावात 10 विकेट्स घेणारे गोलंदाज त्या देशाला सामना जिंकून देऊ शकतील. कसोटी अजिंक्यपद मालिकेचा हा अंतिम सामना आहे, त्यामुळे कुठला तरी संघ जिंकणार आहे आणि कुठला तरी संघ हरणार आहे. पण जर 5 दिवसात पावसाचा व्यत्यय आला आणि या सामन्याचा निर्णय लागू शकला नाही, निर्धारित पूर्ण खेळ होऊ शकला नाही, तर एक राखीव दिवस पण ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे 6व्या दिवशी पण हा सामना खेळला जाऊ शकतो आणि पूर्ण या सामन्याचा निर्णय लावण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. पण तरीही देखील हा सामना अनिर्णितच राहिला किंवा टाय झाला तर काय, तर या दोन्ही संघांना या पहिल्या जागतिक अजिंक्यपद कसोटी मालिकेचं अजिंक्यपद विभागून देण्यात येईल आणि तसं होऊ नये असं सगळ्या क्रिकेट चाहत्यांना वाटत असेल. त्यामुळेच कुठला संघ चांगला खेळतो आणि कुठला संघ बाजी मारतो याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल, कारण कसोटी अजिंक्यपद मालिका जिंकणाऱ्या संघाला 11 कोटींचं बक्षीस आहे, उपविजेत्या संघाला 5 कोटी मिळणार आहे. पण पैशापेक्षाही पहिली म्हणजे कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील 144 वर्षांचा या इतिहासातील पहिली कसोटी अजिंक्यपद मालिका खेळली जाणार आहे आणि त्याचा विजेता कोण होणार आहे याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. आणि आगामी 5 दिवस मला वाटतं क्रिकेट चाहत्यांसाठी ही एक खूप मोठी मेजवानी असेल. तर आपणही या सामन्याचा आनंद घेत राहूया. पुढचे 5 दिवस भारतीय क्रिकेट संघाला त्यासाठी शुभेच्छा देऊया. आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आपण शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.